means father, father of our nation. He gave us the mantras of truth and non-violence. म्हणजे सत्य आणि अहिंसा. सत्य म्हणजे नेहमी खरं बोलावं, अगदी आपलं चुकलं असलं तरी खरं बोलावं. आणि अहिंसा म्हणजे कोणाला इजा करू नये, अगदी आपल्या शत्रूलाही, असं आमच्या टीचर सांगतात. पण त्या मात्र कधी कधी आम्हाला पट्टीने मारतात. मग तो व्हायलन्स नाहीये. ही मोठी माणसं सांगतात एक आणि करतात वेगळंच. हे असं का? आय एम रिअली कन्फ्युज्ड. आता मम्मी पप्पा पण सांगतात कोणाशी भांडू नये, सगळ्यांची प्रेमाने वागावं, मिळून मिसळून राहावं. आणि स्वतः मात्र काही ना काही कारण शोधून भांडत असतात. आजीचा म्हणजे मम्माच्या आईचा फोन आला की मम्मा तास बोलत बसते फोनवर. आणि मग पप्पांचा सिंगम होतो. नाही कळलं? म्हणजे त्यांची सटकते. आता माझी सटकली, मला राग येतोय. आता माझी सटकली, मला राग येतोय. आणि पप्पा ऑफिस मधून लेट आले की मग मम्माचा मूड खराब होतो. आणि मग आमच्या घरी गुलाब गँग सुरू होतो. आय एम रिअली कन्फ्युज्ड. आता मी कधी गेम खेळलो तर गेम खेळू नको सारखा, डोळे खराब होतील, डोकं खराब होईल. त्यापेक्षा जरा अभ्यास कर, तो एन्सायक्लोपीडिया वाच. आता मला सांगा, तुम्ही पण गेम खेळतास की नाही? सगळेच खेळतात, एवढंच कशाला? हल्ली बघावं तेव्हा मम्मा मोबाईलवर आणि पप्पा लॅपटॉपवर सारखा कॅन्डी क्रश. तेव्हा नाही यांची डोकी दुखत, यांचा आज चष्म्याचा नंबर नाही वाढत, म्हणे गेम खेळू नये. आठवलं, परवा मम्मा अशीच कॅन्डी क्रश खेळत बसली होती आणि पप्पा कानाला हेडफोन लावून लॅपटॉपवर बसले होते. गॅसवरचं दूध उतू गेलं. मी बघितलं आणि सांगितलं, मम्मा दूध बॉईल झालं, सांडलं. अरे मग मूर्खा, गॅस बंद नाही का करायचा? आणि काय हो, तुम्हाला गॅस बंद करायला सांगितला तर काम काय बंद करून बसलात? हे माझं काम नाही. तू तुझा गेम बंद कर आधी. सारखा कॅन्डी क्रश. आणि मग नंतर जे काही वर्ल्ड वॉर आमच्या घरी झालं ते विचारू नका. आय एम रिअली कन्फ्युज्ड. परवा आमच्या सोसायटीतल्या सेक्रेटरी काकांचा फोन आला. मी उचलला. हॅलो कोण रे? चिंटू. पप्पा आहेत का घरी? हॅलो पप्पा. इकडे पप्पा मला खुणवतायत. मी घरात नाहीये म्हणून सांग. मी घरात नाहीये. हॅलो पप्पा म्हणतायत की ते घरात नाहीयेत. खट. पुढचं सांगायलाच नको. पप्पानी पुन्हा नॉन-व्हायलन्सचा प्रिन्सिपल तोडला. पप्पांचं खोटं लपवण्यासाठी मी चुकून खरं बोललो. त्याची शिक्षा मलाच. आय एम रिअली कन्फ्युज्ड. तुम्ही कधी लोकसभेचा लाईव्ह टेलिकास्ट बघितलाय टीव्हीवर? मी बघितलाय. तर गांधीजींच्या एवढ्या मोठ्या फोटो समोर सगळे खासदार एकमेकांना शिव्या देत होते, हातात मिळेल ते फेकून मारत होते. सरळ व्हायलेन्स, ते गांधीजींच्या समोर. आय एम रिअली कन्फ्युज्ड. थँक यू.